महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष आणि नगरसेवक वार्ड क्रमांक 166 असे आपले जे मिनल संजय तोडे आषाढ एकादशी निमित्ताने जे वारकरी दर्शनाला चाललेले त्यांच्यासाठी स्वागतासाठी मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे। मॅडम, आज हे वारकरी जे चाललेले त्यांच्याबरोबर काय सांगणार आहे, बाकीच्या पब्लिकला काय संदेश देणार आहे तुम्ही? सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना सुख समाधान लाभू दे हीच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते। आणि गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम इथे राबवला जातोय। मला वाटतं 17-18 वर्ष झाले तो कार्यक्रम इथे आम्ही राबवतोय आणि दरवेळेला रात्री एवढ्याच संख्येने इथे सगळे लोक असतात आणि फराळाचं इथे आम्ही वाटप वगैरे केलं जातं। पूर्ण जनतेला किंवा जेवढे भक्तगण आहेत त्यांना काय तुम्ही मेसेज आणि काय शुभेच्छा देणार आहे? शुभेच्छा तर मी दिल्यात। मेसेज आहे की ह्या वारकरी जी आज आपलं जे वारकरी वर्ग आहे त्यांच्यामुळे त्या पंथामुळे आज आपले सगळं जी संस्कृती आहे ती टिकून आहे। आणि तुम्ही जर बघाल तर तो टाळाचा जो नाद आहे तो आपण आत्ताच्या कुठल्याही म्युझिक समोर ते शून्य आहे। त्या नादामध्ये अगदी सगळेजण भारावून तल्लीन होऊन आज इतके दिवस पायी विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि तोच नाद आणि तो सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांना एक सुख समाधान शांती घेऊन येऊ दे आणि राज्यामध्ये देशामध्ये शांती असावी हीच प्रार्थना करते। संस्कार आणि आपली संस्कृती आहे ते जपण्यासाठी ते बरोबर नेहमी असतात असे आपले संजय तोडे साहेब। आता तुम्ही काय बोलणार आजच्या ह्या प्रोग्रामबद्दल? आता मॅडमने जे सांगितलं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्या आषाढीच्या आणि सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरच्या चरणी प्रार्थना। आपण बघू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणाने हे जो लोकांच्यासाठी जे सेवा केलेली आहे असे प्रत्येक वर्षापासून करत आहात। आम्ही ह्यांना असेच करत राहावं ही शुभेच्छा देतो। मी म्हणजे आपला स्वागत आहे। आज आपण मुंबईच्या वाडिया शहर बैलबाजार येथे जय श्रीकृष्ण मंदिरमध्ये आहोत। इथे आज आषाढ एकादशीचा मोठा प्रोग्राम चाललेला आहे। वारकरी जेवढे भक्त आहेत आपण बघू शकता, कॅमेरामध्ये गुजारिश करणार तर सर्वांना दाखवा। एवढ्या भक्ती भावना आणि आस्थामुळे एकदम आवर्जून आज जे यात्रा निघालेले आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हा यात्राचं महत्त्व काय। साहेब तुम्ही सांगा, आधी तुमचं नाव सांगा। आम्ही गेली 40 वर्ष ही यात्रा करत आहोत। इथून पायीवारी पडा सगळ्यांना सोबत घेऊन जातो। पूर्ण देशाच्या लोकांना तुम्ही काय संदेश देणार? देशाच्या लोकांना संदेश देणं एवढे आपण मोठे नव्हत तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे, हरिनाम गावं आणि अशीच जे परंपरा चाललेली आहे ती पुढे चालू ठेवावी। आपली परंपरा संस्कार आणि सभ्यता आहे आपण अशीच करायला बद्दल काय सांगणार तुम्ही? आपण सर्वांनी सभा द्याल। आपण बघू शकता हे एकदम वाद यंत्र घेऊन साहेब आपलं नाव आहे कधीपासून हे मान्य आपण बघू शकता गेल्या 40 वर्षापासून ते ढोलक वाजवणारे पण काय आपलं नाव काय? आपण बघू शकता वारकरी जेवढे पण भक्तगण लांब लांबून आलेले आहेत तर आपले झेंडे घेऊन आपण कुठपर्यंत जाणार आहे? आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपले संस्कार आपण जपलं पाहिजे। आपलं जो धर्म आहे, जो कर्म आहे ते करायला पाहिजे। मी हरिकेश जयस्वाल, कॅमेरामॅन माझे सहकारी आकांक्षा बरोबर, कुर्ला, मुंबई।